नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण काय बघतो बघा. क्लास 10चं बोर्ड एक्झाम असते. बोर्ड एक्झामचं तुम्हाला टेन्शन असतं, सर अभ्यास कसा करायचा. आता जुलै महिना सुरू झाला बघा. शैक्षणिक वर्ष आता सुरू झालेलं आहे तुमचं. चिंता करायची नाही अजिबात. आतापर्यंत तुमची स्कूलमध्ये एक्झाम होती, पण आता इथून पुढे सेंटरवरती होईल, बोर्ड एक्झाम असेल. तर मग बोर्ड एक्झामची जी चिंता असते ती चिंता हलकी करण्यासाठी आपण तुम्हाला इथे काही स्ट्रॅटेजी वगैरे सांगतो मॅथमॅटिक्सची, ती तुम्ही फॉलो करायची आहे. ई सारथीच्या प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला वेगवेगळ्या विषयांसंबंधी अशी सगळे मार्गदर्शन तुम्हाला छानपैकी मिळणार आहे, ज्याद्वारे तुमचा अभ्यास तर सोपा होईलच, पण तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी प्रचंड मदत होणार आहे. त्यासाठी ई सारथीच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल करा, इतरांना सांगा आणि स्वतः ई सारथी जॉईनसुद्धा करा. आणि ई सारथी जॉईन करून ई सारथीचं अनमोल मार्गदर्शन प्राप्त करून घवघवीत यश प्राप्त करायचं आहे. चला तर जाऊया पुढे. क्लास 10चं आहे बघा. इथे कंप्लीट स्टडी स्ट्रॅटेजी मिळणार आहे तुम्हाला 2027ची. पण मी मॅथमॅटिक्सचा मेंटर असल्यामुळे मॅथ संबंधीची मी माहिती तुम्हाला देईल आणि इतर विषय तुम्हाला इतर विषयांची माहिती देतील, स्ट्रॅटेजी देतील. तर ई सारथीला त्यासाठी अटॅच असणं गरजेचं आहे. चॅप्टर प्रायोरिटी लिस्ट पण दिलेली आहे मी, की कुठल्या चॅप्टरला आपण कशी आणि का प्रायोरिटी द्यायला पाहिजे ते आता आपण बघणार आहोत. चला स्ट्रॅटेजी बघू. स्ट्रॅटेजीचे काही महत्त्वाचे पॉईंट्स इथे आपण समजून घेऊया. ते असे आहेत बघा. सगळ्यात अगोदर आपल्याला ज्यावेळी स्ट्रॅटेजी ठरवायची तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या डोळ्यासमोर असतो बघा, बोर्ड पॅटर्न, राईट. तर पेपरचा जो पॅटर्न असतो तो पॅटर्न आपल्याला माहिती असला पाहिजे. त्यासाठी भरपूर सारे पेपर्स मागचे चेक करा, त्यात तुम्हाला कळेल की कुठल्या लेसनला किती जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर इथे कोर ऑफ द पेपर चेक करायचं कधी पण. तर कोर ऑफ द पेपर मी तुम्हाला सांगू इच्छितो बघा कसं असतं, की अख्ख्या पेपरमध्ये सगळ्यात जास्त वेटेज कुठल्या लेसनचं आहे, मार्क्स वाईजसुद्धा. आणि वेगवेगळे सम्स असतात ना, तर सम्सची व्हरायटीज किती आहे. काही लेसन्सची व्हरायटी खूप कमी आहे, म्हणजे कमी प्रकारचे प्रश्न त्यातनं विचारले जातात. पण काही लेसन सगळ्या जवळपास प्रश्नांमध्ये आढळतात, किंवा मॅक्सिमम जेवढे काही क्वेश्चन्स असतील तर महत्त्वाच्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये त्यातला एक तरी क्वेश्चन येतो. अशी कोर काही टॉपिक्स आहेत तुमचे, तर ते आपल्याला बघायचे आहेत, मी पुढे सांगणार आहे. त्यानंतर वेटेज ऑफ मार्क्स हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ज्याच्यावरून आपण ठरवायचं की आपली स्टडीचा आपण स्ट्रॅटेजी कशी ठेवावी. त्यासाठी ज्या लेसन्सना वेटेज ऑफ मार्क्स जास्त आहे, मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2च्या, त्या लेसन्सना आपण वारंवार रिव्हिजन द्यायला पाहिजे आणि अधूनमधून त्यांचे सम्स व्यवस्थित सॉल्व करून बघितले पाहिजे. काही मोठे सम्स असतील तर ते लिहूनच प्रॅक्टिस करायची, वाचून बघायचे नाहीत. त्यानंतर बघा चॅप्टर वाईज व्हरायटीज ऑफ क्वेश्चन्स, जसं मी सुरुवातीला पण सांगितलं आहे, कुठल्या लेसनमध्ये सगळ्यात जास्त प्रॅक्टिस सेट्स आहेत आणि प्रत्येक प्रॅक्टिस सेटमधून क्वेश्चन्स येतात का, ते आपण बघणं खूप गरजेचं असतं. बोर्ड पॅटर्न जर तुम्ही त्या पॅटर्नचे पेपर्स 2 किंवा 3 पेपर जर तुमच्या नजरेखालून घातले तर तुमच्या लगेच लक्षात येईल की कुठल्या लेसनमध्ये किती जास्त व्हरायटी आहे क्वेश्चन्सची. काही क्वेश्चन्स हे अगदी 1 मार्कचे असतात बघा, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, म्हणजे अल्टरनेटिव्ह 4 पैकी आपल्याला जे एक निवडायचं असतं त्यामध्ये काही क्वेश्चन्स डोकावतात. काही क्वेश्चन्स 2A, क्वेश्चन नंबर 2A मध्ये किंवा 3A बॉक्सेस भरण्याचे, फिलअप करण्याचे काही क्वेश्चन्स एखाद्या विशिष्ट लेसनमधून जास्त येतात. तो एक आपल्याला ट्रेंड कळायला पाहिजे, त्यावेळी ते बघणं गरजेचं असतं. मग पिरियॉडिक प्रॅक्टिस ऑफ सम्स हा जो एक प्रकार मी तुम्हाला सांगतो तो महत्त्वाचा का आहे, तर दर आठवड्याला आपली जो लेसन तुम्ही शाळेत किंवा आपल्या ई सारथीमध्ये शिकत असाल तर प्रत्येक आठवड्याला त्या लेसनची शिकलेला जो पार्ट आहे त्याची एकदा तरी किमान प्रॅक्टिस व्हायलाच पाहिजे सगळ्या सम्सची. समजा एक एक्झाम्पल घेऊया. आपण समजा एखादा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा धडा शिकवत असू, तो साधारणपणे 2 वीक किंवा 3 वीक जर चालत असेल शाळेत किंवा क्लासमध्ये इथे ई सारथीमध्ये आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, पहिल्या वीकमध्ये जेवढे सम्स तुम्ही शिकलात ना त्यावरती बेस्ड असलेले सगळे सम्स तुम्ही एकदा आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी वगैरे सॉल्व करून बघितलेच पाहिजेत. मग दुसऱ्या आठवड्यात काय होईल की नवीन जो पॅटर्न येईल त्याचे पण सॉल्व करून बघायचे. तिसऱ्या आठवड्यात तिसरा जो पार्ट असेल त्या लेसनचा त्याचे सगळे एक्स्ट्रा क्वेश्चन्स वगैरे जे तुमच्याकडे असतील ते सगळे सॉल्व करायचे. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण नवीन लेसनकडे शिरत असतो मॅथ्स 1च्या किंवा मॅथ्स 2च्या वगैरे, तर त्यावेळी अधूनमधून महिन्यातून एकदा तरी तुम्ही त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनकडे जाऊन बघितलं पाहिजे. त्यातले काही महत्त्वाचे जे सम्स असतील, मोठे जे सम्स असतील ते परत सॉल्व करून बघितले पाहिजे आणि टायमर लावून करायला पाहिजे. तर ह्यानी काय होतं माहिती आहे का, ह्यानी तुमची उत्तरं चुकण्याची शक्यता जवळपास नष्ट होते आणि तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळण्यासाठी
मदत होते. 5वी स्ट्रॅटेजी आहे बघा इम्पॉर्टंट, की सॉल्व PYQ. टाईम बाउंड, टाईम लावून आपण PYQ सॉल्व करायचे असतात. 2 तासाचा जरी पेपर असला तरी आपला पेपर जास्तीत जास्त 1.5 तास किंवा 1 तास 40 मिनिटामध्ये संपलाच पाहिजे, याची आपण खात्री करून घ्यावी. का बरं सर इतक्या लवकर करायचं आपण? तर त्याचं रिझन असं आहे बघा, जो उरलेला वेळ असतो त्या उरलेल्या वेळामध्ये आपल्याला परत पेपर रीचेक करायचा असतो. त्यामध्ये आपल्या काही स्टेप्स चुकून काही वेगळं सिली मिस्टेक्स झाल्यात का ते बघायचं असतं. जर एखाद्या ठिकाणी एक्सच्या जागी वाय पडलं, मायनसच्या जागी प्लस पडलं तर ते आपल्याला करेक्ट करून घ्यायला वेळ मिळतो बरं, कारण त्यात आपले मार्क्स जाण्याची शक्यता असते. म्हणून आपण काय करायचं, आपल्याकडे वेळ असा ठेवायचा की त्या म्हणजे 2 तासाचा पेपर आहे तर 1.5 तासच सोडवायचा, पुढचे 15-1 मिनिटं तरी ॲटलिस्ट आपला पूर्ण पेपर बारकाईनं वाचून त्याच्यामध्ये कुठे चुका असेल तर त्या शोधणे आणि त्या करेक्ट करून घेणे हे आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही जे काही PYQ म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर सॉल्व करत असाल घरी, तर टाईम लावूनच, वॉच टाईम लावूनच तुम्ही तो सॉल्व करायचा आहे. सुरुवातीला वेळ जास्त लागू द्या. तुम्हाला जर सुरुवातीला कोणाला एखाद्या वेळी 2.5 तास लागतात सोडवायला, मग असं ठरवायचं की ह्यावेळेस 2.5, पुढच्या वेळी 2 तास लागले पाहिजे, त्याच्यानंतर अजून 10 मिनिटं कमी झाले पाहिजे. असं आपण सतत प्रॅक्टिस करायची PYQ सॉल्व करत असताना. त्यानंतर बघा PYQ जो सॉल्व केला आहे तो सॉल्व करून थांबणार नाही, तर आपण ॲनालिसिस करणार त्या पेपरचं. त्या पेपरचं तुम्ही ॲनालिसिस करायचं म्हणजे काय करायचं, विश्लेषण करायचं की आपलं नेमकं चुकतं आहे कुठे. कधी कधी बऱ्याचदा असं होतं की क्वेश्चन नंबर 4 आपल्याकडनं चुकत असतो, वर्ड प्रॉब्लेम वगैरे आला. क्वेश्चन नंबर 3मध्ये आपल्या चुका होत असतात बऱ्याचदा. असं आपल्याला कळालं पाहिजे की आपल्याला नेमकं कोणत्या ठिकाणी जास्त चुका होतात, तर त्याचा ॲनालिसिस. आणि मग ज्या चुका झाल्या असतील तो लेसन पर्टिक्युलरली उघडायचा आणि त्याच्यासारखे जे काही सम्स असतील ते सगळे सम्स, समजा एक गणित जर माझं चुकलेलं असेल तर त्यासारखी किमान 10 गणितं मी शोधून काढायचे आणि त्यांची सराव करायचा, त्याची प्रॅक्टिस करायची. कळलं? म्हणजे तो सेगमेंट जर परीक्षेमध्ये डोकावला, त्यातला कुठलाही प्रश्न परीक्षेला आला तर तो इथून पुढे चुकणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता ॲनालिसिसचा सगळ्यात नंतर जो महत्त्वाचा टप्पा तो असा आहे, फाइंड द मिस्टेक्स. आपल्या चुका शोधायच्या आणि ट्राय नॉट टू रिपीट दॅम. त्या चुका परत रिपीट होणार नाही याची खबरदारी घ्यायची, याची काळजी आपण घ्यायची. तर यासाठी काय करायचं, भरपूर सारे पेपर सॉल्व करायचे. म्हणजे मॅक्सिमम पेपर सॉल्व केल्याच्यानंतर गंमत काय होते की चुका आपल्याला भरपूर दिसून येतात आणि त्या चुका अशा पद्धतीने बघायच्या की या चुकामध्ये परत आता रिपीट व्हायला नको, अशा पद्धतीने. तर ही स्ट्रॅटेजी जर तुम्ही 7 पॉईंट स्ट्रॅटेजी जर तुम्ही फॉलो केली ना, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स नक्कीच मिळतील. चला तर आता पुढे बघूया आपण कुठल्या लेसनला कसं प्रायोरिटी द्यायची आहे. तर प्रायोरिटी लिस्ट इथे आहे. हाय प्रायोरिटी, मीडियम प्रायोरिटी आणि लो प्रायोरिटी असं मी विभागणी केलेली आहे. ती कशी बघा. आता हाय प्रायोरिटी चॅप्टरमध्ये पहिला दिलेला बघा त्याने लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल्स, अत्यंत महत्त्वाचं लेसन आहे आणि त्याच्यामध्ये 12 मार्क्स आहेत बघा. वेटेज ऑफ मार्क्स 12. ओके, तर हे मी एक्स्ट्राचे मार्क्स वगैरे धरून पकडलेलं आहे. म्हणजे तुमचा 40 मार्क्सचा पेपर आहे पण तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्सचे धरून टोटल 60 मार्क्स असतात. तर 60 पैकी 40 तुम्हाला मिळवायचे असतात. तर आपण जे टोटल 60 आहे त्या स्वरूपातले मार्क्स आपण इथे बघतोय. 12 मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत लिनियर इक्वेशनसाठी. तर त्यात फोकस कशावरती करायचं, आपल्याला ग्राफिकल मेथडवरती करायचं, क्रेमर्स रूल करायचा आणि वर्ड प्रॉब्लेम्स यावरती बेस्ड असलेले हे 3 जर तुम्ही व्यवस्थित सॉल्व केले तर तुम्हाला बऱ्यापैकी ह्या लेसनमधून चांगले मार्क्स मिळत असतात. बघा सुरुवातीला जी सबस्टिट्यूशन मेथड असते, राईट, एकदम स्टार्टिंगला त्यांनी नुसतं सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स असं म्हटलं आहे. सबस्टिट्यूशन मेथड तुम्ही 9वीला शिकलेलं असतात, करेक्ट आहे. एलिमिनेशन मेथड तुम्ही 9वीला शिकलेलं असता. ते 10वीला त्यांनी एक्सप्लेनेशन नाही दिलेलं कारण तुमचं ते 9वीला झालेलं आहे. तर 10वीला त्यांनी नवीन 2 मेथड ॲड केलेल्या आहेत, ग्राफिकल मेथड आणि क्रेमर्स रूल मेथड. म्हणून सबस्टिट्यूशन आणि एलिमिनेशन जरी इथं दिलेलं नसलं तरी तुम्ही त्याची प्रॅक्टिस चांगली करून ठेवायची, कारण 9वीला झालेलीच आहे असं गृहीत धरून तुम्हाला ते सांगितलं जात नाही, पण तुम्ही त्याची पण चांगली प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि या 2 पॉईंट्सवरती जरूर प्रश्न येतातच 100%, क्रेमर्स रूलवरती आणि ग्राफिकलवरती. तर ते आणि त्यांच्यावरती बेस्ड असलेले जे काही वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते पण चांगले करून घ्यायचे, याच्यावरती फोकस ठेवायचा. म्हणजे लिनियर इक्वेशनचे तुमचे मार्क्स फिक्स्ड आहेत 12. आता पुढे बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे दुसरा, तो त्याला 12 मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टरायझेशनची मेथड आहे, म्हणजे सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन हा जो प्रश्न येत असतो त्यासाठी फॅक्टरायझेशन मेथड आहे, फॉर्म्युला मेथड दुसरी एक आहे आणि तिसरी एक मेथड आहे बघा, त्याला म्हणतात कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. ती 2 नंबरला दिलेली आहे. पहिले फॅक्टरायझेशन आहे टेक्स्टबुकमध्ये बघा, त्यानंतर तुम्हाला दिलेली आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, मग तिसऱ्या ठिकाणी दिली फॉर्म्युला मेथड. पण सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग
स्क्वेअर मेथड असा प्रश्न रेअर आहे किंवा आलेला नाही किंवा येत नाही जनरली. ते फक्त म्हणतील की सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड ऑर फॉर्म्युला मेथड मॅक्सिमम वेळा. असं होत नाही की म्हणजे कम्प्युटिंग स्क्वेअर येतच नाही असं नाही, येऊ शकते, पण तुम्ही त्याला ऑरमध्ये ठेवू शकता. तर तुम्ही जर ती मेथड स्किप केली, पण फॉर्म्युला मेथड ही वारंवार येत असते, फॅक्टरायझेशन मेथड ही सुद्धा वारंवार येत असते. मग ह्या दोन मेथड जर तुम्ही करून ठेवल्या आणि कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड जर तुमच्याकडून नाही झाली कवर, तरी हरकत नाही. तुमचे 40 पैकी 40 मार्क जाण्याची काही शक्यता नाही, तुम्हाला ते मार्क्स मिळतीलच. फक्त त्याचा ऑप्शनल जो काही क्वेश्चन असेल तो मात्र तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. तर या दोन मेथड तुम्ही चांगल्या करून ठेवायच्या. त्यानंतर डिस्क्रिमिनंट असतो b² - 4ac आणि त्याच्यावरनं नेचरचा आपण बघत असतो, तर डिस्क्रिमिनंट आपण चांगला बघायचा. एवढं जर बघितलं तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सगळे मार्क्स घवघवीत मिळतील. त्यानंतर बघा तिसरा स्टॅटिस्टिक्स, त्याला पण 12 मार्क्स आहेत. वेटेजनुसार हे 3 लेसन सगळ्यात महत्त्वाचे आहेत, 12 मार्क्सचे इच. त्यात बघा मीन आहे, मीनमध्ये पण डायरेक्ट मीन मेथड असते, बरोबर आहे की नाही, स्टेप डेव्हिएशन मेथड वगैरे. तर तुम्ही ते व्यवस्थित मेथड्स बघून घ्या आणि त्या मेथड्सवरती तुम्हाला, आणि ते पर्टिक्युलरली विचारतात सुद्धा, फाइंड द मीन बाय डायरेक्ट मेथड किंवा युजिंग डायरेक्ट मेथड, फाइंड मीन बाय स्टेप डेव्हिएशन मेथड, अशा टाईपचं ते डायरेक्टली प्रश्न विचारत असतात, राईट. तर ते मात्र बारकाईने बघून घ्या. त्यानंतर मीडियन आहे, मीडियनचा फॉर्म्युला आहे, मोडचा फॉर्म्युला, हे सगळं स्टॅटिस्टिक्स हा फॉर्म्युला बेस्ड लेसन आहे. याच्यामध्ये फॉर्म्युले जर का तुम्ही लर्न केलेले असतील चांगले आणि प्रोसिजर फॉलो केली तर तुमचे मार्क्स जात नाही. यापैकी 100% प्रश्न येत असतात. पाय डायग्राम पण बऱ्याच वेळा येत असतो आणि हिस्टोग्राम ड्रॉ करायला येत असतो. तर हे तुम्हाला भरभरून मार्क्स मिळणारे लेसन्स आहेत. यांची चांगली म्हणजे माझं सांगायचा अर्थ असा आहे की तुम्ही स्कूल किंवा आपल्या क्लासमध्ये ज्या क्रमाने चालू आहे त्या क्रमाने कराच, पण त्यानंतर सराव म्हणून जर काही करायचं त्यासाठी प्रायोरिटी द्यायची. हाय प्रायोरिटीला ही 3 लेसन पहिल्यांदा घ्यायची, कारण यांचे वेटेज ऑफ मार्क्स पण हाय आहेत. पुढे चला. त्यानंतर मीडियम प्रायोरिटीसाठी प्रोबॅबिलिटी आहे. प्रोबॅबिलिटीमध्ये क्वेश्चन्सचे व्हेरिएशन्स कमी आहेत फार. डायरेक्टली प्रोबॅबिलिटी फाईंड करा किंवा प्रोबॅबिलिटी 0 to 1च्या मध्ये असते वगैरे, अशा टाईपचे लिमिटेड क्वेश्चन्स आहेत. त्यांना 8 मार्क्स आहेत एक्स्ट्रा पकडून. आणि त्यामध्ये न्यूमेरिकल्स ऑन कॉईन्स अँड प्लेइंग कार्ड्स आणि डाईस, हे 3च प्रकार असतात मॅक्सिमम वेळा. किंवा फार तर मग एखाद्या पिशवीमध्ये बॉल टाकले, 3 रंगाचे बॉल आहेत, एक बॉल काढला, प्रोबॅबिलिटी काढा, अशा टाईपचे पण वेळा थोडासा प्रश्न येऊ शकतो. पण हे सगळ्यात जास्त मेजर क्वेश्चन यांच्यावरती असतं. कॉईन्स, प्लेइंग कार्ड्स म्हणजे पत्ते आणि डाईस. एक डाय फेकल्याच्यानंतर 6 सरफेस असतात की नाही, पण त्या टाईपचे प्रश्न जरा बारकाईने बघा. मग ॲरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, 8 मार्क्स आहेत त्याला. त्यामध्ये TN म्हणजे nth टर्म, SN म्हणजे सम ऑफ n टर्म्स, आणि वर्ड प्रॉब्लेम्स हे सगळे अत्यंत महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही वर्ड प्रॉब्लेमसाठी काय करायचं याच्यामध्ये का, टेक्स्टबुकमध्ये दिलेले वर्ड प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट लास्टमध्ये आणि प्रॉब्लेम सेटमधले एवढेच चांगली प्रॅक्टिस करायची. याच्या बाहेर परीक्षेला जनरली येत नाही. आलं जरी तरी तुम्हाला यांची एवढी प्रॅक्टिस झालेली असते की तुम्ही बरोबर ती मेथड यूज करून ते उत्तर काढू शकता. त्यामुळे एक्स्ट्रा क्वेश्चन्स वेगळे जास्त करण्याची आवश्यकता पडत नाही. मग फायनान्शियल प्लॅनिंग आहे, याच्यामध्ये सुद्धा GST सगळ्यात महत्त्वाचा कोर आहे. तुम्ही इथं बघू शकता खूप सोपे प्रश्न असतात. GSTचे वगैरे बेस्ड असलेले GSTवरती, गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्सवरती. तर ते जर बारकाईने बघितलं तर फायनान्शियल प्लॅनिंगसुद्धा तुमचे सहजपणे तुम्हाला भरपूर मार्क्स देऊन जातो. त्यानंतर बघा, आता आपण मॅथ्स 2 बघतोय. मॅथ्स 1 झालं, आता मॅथ्स 2मध्ये हाय प्रायोरिटीवरती बघतोय चॅप्टर्स. आपण पहिला सर्कल दिलेला, मी सगळ्यात अगोदर सर्कलची निवड केली. सिमिलरिटीच्याही वरती सर्कल घेतला, कारण सर्कल खूप व्हेरिएशन आहे. सर्कलमध्ये खूप सारे वेगवेगळे टॉपिक्स आहेत. त्या टॉपिक्सच्या अनुसरून आपल्याला अभ्यास करायचा, तर म्हणून आपण सर्कल प्रायोरिटीवरती घ्यायचा अगोदर, हाय प्रायोरिटी. 10 मार्क्स आहेत त्याचे. त्या टँजंट थिअरम आहे, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, इन्स्क्राइब्ड अँगल थिअरम आहे, हे सगळ्यात महत्त्वाचे. त्यानंतर मग तुम्हाला टँजंट थिअरम वगैरे हे तर माहिती आहे. परत 2 टँजंट्स कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट, हे पण तुम्हाला माहिती आहे. अशा भरपूर सारे 2 कॉर्ड्स इंटरसेक्ट करतात इंटरनली एक्सटर्नली, खूप सारं असं त्याच्यामध्ये आहे कंटेंट. म्हणून सर्कलला अगोदर घ्या प्रॅक्टिससाठी. त्यानंतर सिमिलरिटी घ्या, कारण सिमिलरिटीमध्ये सुद्धा सेकंड नंबर आफ्टर सर्कल, सेकंड नंबरला सगळ्यात जास्त व्हरायटी सिमिलरिटीमध्ये आहे क्वेश्चन्सची. 10 मार्क्स त्याला. BPT म्हणजे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आहे. त्यानंतर एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, याच्यावरती सगळ्यात जास्त मॅक्सिमम क्वेश्चन्स येतात, बरोबर आहे. 3 लाईन्स अँड देअर डिव्हिजन्स, त्याच्यावरती पण येतात. त्यानंतर बघा जॉमेट्रिक मेन प्रॉपर्टी, त्यावरती पण जॉमेट्रिक मेन थिअरम, त्याच्यावरती पण येतात. अपोलोनियसचा थिअरम आहे पायथागोरसमध्ये, तो. तर याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी. पण ह्या 3 हे जे पॉईंट्स हे सगळ्यात महत्त्वाचे BPT आणि एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न असतात. त्यानंतर बघा मेन्सुरेशन आहे. मेन्सुरेशनमध्ये
10 मार्क्स आहेत आणि याच्यामध्ये सगळं फॉर्म्युल्यावरती बेस्ड आहे. कोन, सिलेंडर, स्फिअर, हेमिस्फिअर, राईट, फ्रस्टम, ह्या सगळ्या गोष्टींना जर बघायचं असेल तर फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स ऑन सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम ऑफ कोन्स, सिलेंडर्स अँड स्फिअर्स, हे महत्त्वाचं आहे. याला खूप बारकाईनं लक्ष द्या प्लीज. तर याने काय म्हणजे याच्यात फॉर्म्युलाजच्या सोल्युशन म्हणजे फॉर्म्युला बेस्ड सम्स असल्यामुळे सोल्युशन्सची प्रॅक्टिसची भयंकर गरज याच्यामध्ये असते. मेन्सुरेशनला असं हलक्यात घेऊन चालणार नाही, मेन्सुरेशनला गृहीत धरून चालणार नाही, भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. तर हे 3 लेसन्स आहेत हाय प्रायोरिटीवरती, सर्कल, सिमिलरिटी, मेन्सुरेशन. अँड आफ्टर दॅट मीडियम प्रायोरिटी आहे बघा जॉमेट्री कन्स्ट्रक्शन आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री. जॉमेट्री कन्स्ट्रक्शनचे 7 मार्क्स आहेत, एक्स्ट्रा धरून इथे पण 7 मार्क्स आहेत. आणि जॉमेट्री कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला टँजंट्स ड्रॉ करायला 101% तो क्वेश्चन येत असतो. एक तर एक टँजंट येते काढायला, सर्कलच्या बाहेर पॉईंट आहे तिथून आपल्याला टँजंट काढायची आहे, 2 टँजंट्स काढायचे आहेत, किंवा एक पॉईंट सर्कलवरचा पकडला त्याच्यावरती टँजंट काढायची आहे असं येतं. आणि युजिंग द सेंटर आणि विदाऊट युजिंग सेंटर यापैकी 100% परीक्षेला येणार म्हणजे येणारच. ते बारकाईनं लक्षात घ्या. मीडियम प्रायोरिटी, कारण याच्यामध्ये व्हरायटी कमी आहे क्वेश्चन्सची, तर हे बारकाईनं लक्षात घ्या. सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन पण येत असतं, ते पण बारकाईनं बघा. कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये बघा डिस्टन्स फॉर्म्युला असतो, सेक्शन फॉर्म्युला असतो आणि मिड पॉईंट फॉर्म्युला असतो अँड स्लोप ऑफ अ लाईन. ह्या 4 गोष्टींवरती जर आपण फोकस केला तर तुमचं कोऑर्डिनेट जॉमेट्रीसुद्धा तुम्हाला फुल मार्क्स देऊन जाणार. खूप सोपं आहे. स्लोप काढायला येतं, मिड पॉईंट फॉर्म्युला आपल्याला माहिती असला पाहिजे, सेक्शन फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे आणि डिस्टन्स फॉर्म्युला यांचा यूज करून आपण सुंदरपणे सगळे मार्क्स तिथे मिळवू शकतो. ही स्ट्रॅटेजी लक्षात घ्या. त्यानंतर लो प्रायोरिटी बघा, ते असलेले 2 लेसन्स आहेत. एक पायथागोरस थिअरम आहे, त्यानंतर तो 7 मार्क्स आहे. त्यात पायथागोरसची प्रॉपर्टी आहे, 30, 60, 90 थिअरम, 45, 45, 90 थिअरम आहे आणि अपोलोनियस थिअरम. याच्या प्रत्येकावरती एक सम येऊ शकतो किंवा अपोलोनियस थिअरम तर येतो बऱ्यापैकी. 30, 60, 90 आणि 45, 45, 90 या 2 पैकी एक येऊ शकतो, येतो म्हणजे बऱ्यापैकी. आणि पायथागोरसची प्रॉपर्टीवरती हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार. कमी मार्कला येईल तो, पण येईल नक्कीच. लास्टली इथे दिलेलं बघा ट्रिग्नोमेट्री, त्याचे 7 मार्क्स आहेत. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये बघा ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज, त्यानंतर हाईट्स अँड डिस्टन्स, वर्ड प्रॉब्लेम. हाईट अँड डिस्टन्सवरती बेस्ड असलेले वर्ड प्रॉब्लेम 101% यू विल फाइंड वन सम लाईक दिस वर्ड प्रॉब्लेम विच इज बेस्ड ऑन हाईट अँड डिस्टन्स. ओके. आणि त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करायचा सुद्धा प्रश्न येतोच परीक्षेला. 3 आयडेंटिटीज असतात. आठवत असेल तुम्हाला, आपण म्हणजे ठीक आहे आपल्या लेसनमध्ये आपण ते घेणारच आहोत, पण तुम्ही ज्यांचा अभ्यास झालेला असेल थोडाफार तर त्यांना आठवतात ना 3 आयडेंटिटीज कुठल्या आहेत त्या. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. त्यानंतर कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ह्या 3 आयडेंटिटीज, या 3 पैकी कुठली तरी एक वापरायला येते म्हणजे येतेच परीक्षेला. तर त्यामुळे त्याचासुद्धा व्यवस्थित अभ्यास असायला हवा. तर अशा पद्धतीने आपण बघा हाय, मीडियम आणि लो प्रायोरिटी लिस्ट आपण लेसन्सची बघितली. त्यानुसार जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर माय फ्रेंड्स यू विल नॉट लूज अ सिंगल मार्क. एकसुद्धा मार्क तुम्ही लूज करणार नाही. 40 पैकी 40 तुम्हाला मॅथ्स 1 आणि 40 पैकी 40 तुम्हाला मॅथ्स 2 मध्ये पडतील. शाळेतनं अशा हुशार विद्यार्थ्यांना शाळेतनं प्रॅक्टिकलचे 20 पैकी 20 मार्क्स मिळतीलच इंटरनलचे. अशा पद्धतीने तुम्ही 100 पैकी 100 मार्क्स मॅथ्समध्ये मिळवू शकाल, ही मला गॅरंटी आहे. त्यासाठी ई सारथीला फॉलो करायचं आहे, ई सारथी जॉईन करायचं आहे आणि ई सारथी जॉईन करायला इतरही मित्रांना सांगायचं आहे. ज्ञान दिल्याने वाढतं. चांगली वाट इतरांना दाखवली तर आपल्यालासुद्धा चांगलाच मार्ग जीवनामध्ये सापडतो. हे लक्षात ठेवा आणि ई सारथीला फॉलो करा. थँक्यू.